आई राजा उदो उदो. या दिवाळीत आम्ही दिवे पेटवले, पण गडावर, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर, राजगडावर. दरवर्षीची आमची एक परंपरा, दिवाळी साजरी करायची, पण महाराजांच्या गड किल्ल्यांवर. या वेळेचा आमचा प्रवास सुरू झाला राजगडाच्या पायथ्यापासून. रात्री 9 वाजता आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो जिथे आम्हाला थांबायचं होतं. थंडगार वारा, तारकांनी भरलेलं आकाश आणि त्यात छोटीशी शेकोटी. गाण्यांच्या भेंड्या आणि गप्पा मारत बसलो आणि 2 वाजता उठवायचं ठरवलं. पण 2 वाजता उठवणं म्हणजे एक मिशनच होतं. कोणी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला, कुणी म्हणतंय अजून 5 मिनिटं. शेवटी सर्वांना उठवलं आणि तेच झालं राजगड ट्रेकचं पहिलं ऍडव्हेंचर. रात्री 2 वाजता आम्ही ट्रेक सुरू केला आणि थंडीच्या त्या वाऱ्यात, चंद्राच्या प्रकाशात एक अनोखा साथी मिळाला. हा बघा, हा आमचा मार्गदर्शक, गडाचा राखणदार. तो खालीपासून वरपर्यंत आमच्या सोबत होता, जणू काही महाराजांनीच पाठवला असावा. रात्रीपासून चालत होतो आणि शेवटी आम्ही पोहोचलो सनराईज पॉइंटला. ट्रायपॉड लावला आणि सुरू केला टाइम लॅप्स. थंडगार वारा, शांत वातावरण आणि समोर राजगडाचा क्षितिजावरून हळूहळू उगवणारा सूर्य. त्या क्षणात शब्दच हरवले होते. आणि जेव्हा 7 वाजले तेव्हा तो क्षण, लाईफ टाइम एक्सपिरियन्स. पण खरं सांगायचं तर तो क्षण सुंदर होता. पहाटेचा वारा, गडाचा तो शांतपणा आणि आमच्या हास्याने भरलेला तो सूर्योदय. पण खरी मज्जा आली इथं, जेव्हा आम्हाला एक रस्ता दिसला, धोकादायक पण खूप ऍडव्हेंचरस. आणि त्या रस्त्यात आमचा विशाल दादा मध्येच अडकला. वर चढत होता पण खाली दरी दिसली. मग काय, चेहऱ्यावरचं स्मित गायब. तो क्षण म्हणजे राजगडाचा सर्वात हसवणारा क्षण. पण हेच तर असतं ट्रेकिंगचं सौंदर्य. भीती, मज्जा आणि आठवणी सर्व काही एकत्र. हे होते आमचे राजगड ट्रेक. पण कहाणी इथे संपत नाही. दुसरा भाग लवकरच येतोय. तोपर्यंत जय शिवराय. हसत राहा, फिरत राहा.